आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध केली आहे। संविधानाच्या कलम 66(1) नुसार लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यात येत असून निवडणुकीची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल, असं निवडणूक आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहीद उधम सिंग यांना त्यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे। शहीद उधम सिंग भारताचे अमर सुपुत्र होते। त्यांची देशभक्ती आणि शौर्य देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल, असं पंतप्रधान आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हणाले आहे। बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार आहे। मृत व्यक्तींचं नाव यादीत असेल किंवा एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेलं असेल तर त्यात दुरुस्ती करणं हा याचा हेतू आहे। मतदार याद्यांचा हा मसुदा तात्पुरता असेल, यावर आक्षेप नोंदवल्यावर यात दुरुस्ती केली जाईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। टपाल विभागातर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी APT ॲप्लिकेशन ही डिजिटल प्रणाली टपाल कार्यालयांमध्ये लागू होणार आहे। यामुळे टपाल विभागाचे सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहे। देशातल्या विविध टपाल कार्यालयांमध्ये त्याकरता डेटा ट्रान्सफर म्हणजेच विदा स्थलांतराचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू आहे। पूर्व विदर्भात उद्या वर्धा वगळता नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय। आज दिवसभर नागपुरात ढगाळ वातावरण होतं। पावसाच्या हलक्या सरींनी अधूनमधून हजेरी लावली। दरम्यान येत्या काही तासात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ येण्याची शक्यता असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। फिडे विश्वचषक बुद्धिबळ विजेती नागपूरची दिव्या देशमुख हिनं पत्रकार परिषदेला आज संबोधित केलं। यावेळी तिच्या पालकांसह आमदार परिणय फुके उपस्थित होते। यावेळी तिनं शेवटच्या बुद्धिबळ सामन्याचा थरार आणि त्यापूर्वीच्या अटीतटीच्या सामन्यांसह भविष्यातील अपेक्षांबद्दल चर्चा केली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।